रत्नागिरीपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर डुगवे या गावातील ओढ्यात एका पाषाणावर वैशिष्ट्यपूर्ण असे स्वयंभू श्री क्षेत्र लोटेश्वर वसले आहे। पावसाळ्यात तर इथले निसर्ग सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते। श्रावणी सोमवार निमित्त श्री लोटेश्वर देवस्थानची ही खास झलक। रत्नागिरी तालुक्यातील कुर्तडे या गावाजवळ डुगवे गावात स्वयंभू श्री क्षेत्र लोटेश्वर वसले आहे। कुर्तडे या गावी चांदराई मार्गे किंवा तोंडदे मार्गे जाता येते। कुर्तडे गावाजवळ डुगवे हे गाव आहे। या गावातील या वैशिष्ट्यपूर्ण मंदिराविषयी एक आख्यायिका सांगितली जाते। हे पांडवकालीन मंदिर आहे। हे संपूर्ण जे परिसर होता हे ह्यासाठी माती होती। तेव्हा ती ब्राह्मणाची गाय ती वरती त्या पिंडीवरती वेली होत्या। पूर्ण ओढा हा ह्या साईडने होता, त्या साईडने ओढा होता आणि पिंडीवरती ह्या दगडीवरती पूर्ण वेली होत्या। त्या वेलीतून पूर्ण गाय जायची ब्राह्मणाची आणि ती वेलीतून जायची, ती पाना सोडायची आणि परत गुरात आपल्या जायची। मग 2 दिवस त्या ब्राह्मणाला ना दूध मिळालं नाही, म्हणून त्यानं त्या गुराख्याला विचारलं, बाबा रे दूध काय करतो? असं सांगताना गुराख्याने मग म्हटलं मी काय खात नाही, घरी देत नाही संध्याकाळची। मग त्या गुराख्याने पाळत केली त्या गायीची। मग त्या गुरातून ती गाय आपसी गपचूप आली, तो त्याच्या पाठणून आला, त्याला पूर्ण बघितलं, इथं वरती गेली, पाना सोडला आणि परत गाय वरती गेली। मग त्यानं त्या मालकाला जाऊन सांगितलं अशीची परिस्थिती आहे, तुम्ही प्रत्यक्ष बघा चला। मग तो ब्राह्मण कोयती घेऊन आला। कोयत्याला जे साफसफाई केली, तर साफसफाई करताना जी छोटी पिंडी आहे वरती, त्या पिंडीवर जी अशी तोडता तोडता घाव पडला, त्या पिंडीचे 2 भाग झाले। ती पिंडी तशीच अजूनही तशीच आहे। आणि त्याच्यानंतर मग हे सगळं समजल्यानंतर बा इथं पिंड आहे हे समजल्यानंतर सगळ्या ग्रामस्थांना जमवून कर त्यांनी ते संपूर्ण साफ केलं। आणि त्या टायमाला केंबळी असंच बांधला आणि हा म्हणून ऊन लागत होतं म्हणून। नंतर मग नळ्याचं बांधलं। नळ्याच्या बांधल्यानंतर मग असते ते वाढत गेलं ना, आणि 2018मध्ये आम्ही असं बांधलेलं। मग आणि त्याचं जर प्रकार बघितलात तर ही जे पाषाण आहे हे वाटलं पूर्ण साईडनी टेकेलं आहे। ह्या पाषाणामध्ये खाली तळं आहे, त्या तळ्यात माणूस जातो, वाटला फिरून येतो आणि बाहेर येतो। आणि ह्याची कार्यक्रम ज्या वेळेसचा पौष ह्याला महिन्यात चांगल्यानं बघितलं आणि इथं प्रगट हे समजल्याबरोबर त्या पौष महिन्याच्या 2ऱ्या सोमवारी इथं त्या शंकराचा महाप्रसाद म्हणून वर्षातून एकदा होतो। तो महाप्रसाद तो गुराख्याचा जो नैवेद्य दाखवतात, तो नैवेद्य फक्त पुरुषांनीच खायचा असतो, लेडीजला कोण देत नाही। ते एवढा काय येईना प्रत्येकाला, तो तेवढा त्याने खायचा। आणि बाकी मग आम्ही महाप्रसाद इकडे सगळ्यांना करतो। जवळजवळ 2-2.5 हजार लोक जेवून जातात आणि महाशिवरात्रीला मोठा कार्यक्रम होतो इथे। आता तुम्ही बघितलात ना, दिवसाला नाही म्हटलात तरी 100-200 भाविक जातात। आता ह्या सोमवारी म्हटलं श्रावणी सोमवारमध्ये एस टी महामंडळानं 3 गाड्या सोडतात। डुगवं लोटेश्वर दर्शन आणि मार्लेश्वर दर्शन अशी ती एस टी जाते फिरत। त्या जवळजवळ 2-3 गाड्या आणि ह्याला इथपासून वरपर्यंत रांग असते। श्रावणात नेमके काय कार्यक्रम असतात? श्रावणात कार्यक्रम काय नाही, आम्ही असंच हे करतो, संध्याकाळी आरती, हेच कार्यक्रम। नाव तुमचं? माझं नाव मारुतीकांत गोविलकर, या मंडळाचा अध्यक्ष आहे। 60च्या दशकात वादळामध्ये मंदिराचे नुकसान झाले। त्यानंतर ग्रामस्थांनी मिळून कौलारू मंदिर उभे केले। पुढे जसजशी प्रसिद्धी होत गेली तसा मंदिराचाही कायापालट होत गेला। कौलारू मंदिराचे पुढे घुमटाकार मंदिरामध्ये रूपांतर झाले। 24 डिसेंबर 2018 रोजी श्री प विद्यानृसिंह भारती स्वामी श्री जगद्गुरू स्वामी शंकराचार्य करवीर पीठ यांच्या शुभ हस्ते मंदिराचा कलशारोहण व जीर्णोद्धार सोहळा झाला। श्री स्वयंभू लोटेश्वर पौष महिन्यात प्रगट झाले म्हणून आणि श्रींचे दर्शन प्रथम गुराख्याला झाले म्हणून पौष महिन्याच्या सोमवारी गुराख्यांचे जेवण म्हणून देवाचा नैवेद्य केला जातो। वेळ येणाऱ्या प्रत्येक भाविकाला महाप्रसादाचा लाभ घेता येतो।
शिवरात्रीला देखील श्री स्वयंभू लोटेश्वर मंदिरामध्ये शिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। तसेच महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम साजरा केला जातो। हे पाषाण कोणत्याही आधाराविना ओढ्यामध्ये उभे आहे। पावसाळ्यामध्ये हा तराळी ओढा दुथडी भरून वाहत असतो। त्याचा यत्किंचितही परिणाम या पाषाणावर दिसून येत नाही। श्री लोटेश्वर चरणी जो भक्त मनोभावे आपले गाराणे मांडतो त्याच्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतात असे सांगितले जाते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।